जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार झाल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा सर्वात मोठा सुरक्षेतील बिघाड मानला जात असून रविवारी वॉशिंग्टन DC मध्ये झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे। विशेष आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः व्हाईट हाऊसच्या आतच उपस्थित होते। रॉयटर्स आणि CBS न्यूज या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊसच्या अगदी जवळ असलेल्या 17 वी स्ट्रीट आणि पेन्सिल्व्हेनिया एव्हेन्यू परिसरात एका संशयिताने अचानक बेछूट गोळीबार सुरू केला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी पत्रकाराच्या मते अचानक 25 ते 30 गोळ्या झाडल्याचा मोठा आवाज आला। गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच धावपळ उडाली, पण क्षणार्धात अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी पोझिशन घेतली आणि हल्लेखोराच्या दिशेने जवाबी कारवाई सुरू केली। सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी केलेल्या या सडेतोड गोळीबारात संशयित हल्लेखोर गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। या संपूर्ण चकमकीत एका सामान्य नागरिकालाही दुखापत झाली आहे, परंतु सुदैवानं सिक्रेट सर्व्हिसचा कोणताही जवान आणि सुरक्षा रक्षक यामध्ये जखमी झालेला नाही। या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसला छावणीचे रूप आले। सुरक्षेचा उपाय म्हणून सिक्रेट सर्व्हिसच्या स्नायपर पथकांनी तात्काळ व्हाईट हाऊसच्या छतावर पोझिशन घेतली आहे। व्हाईट हाऊसचा नॉर्थ लॉन परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून तिथे अत्याधुनिक शस्त्रांसह कमांडो तैनात करण्यात आले आहे। एवढेच नाही तर बाहेर कव्हर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांना सुरक्षेसाठी तातडीने आत बोलावून प्रेस ब्रीफिंग पूर्णपणे लॉक करण्यात आली। आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास थेट अमेरिकेचे गुप्तहेर संघटना म्हणजेच FBI करत आहे। FBIचे संचालक काश पटेल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या घटनेला दुजोरा दिला असून FBIचे विशेष पथक सिक्रेट सर्व्हिसच्या सोबतीने या प्रकरणाचा प्रत्येक कोण्यातून तपास करत आहे। हा गोळीबार थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट होता का, की यामागे एखादी मोठी आंतरराष्ट्रीय शक्ती आहे, या दिशेने सध्या कसून तपास सुरू आहे। पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत थेट व्हाईट हाऊसच्या उंबरठ्यावर झालेला हा गोळीबार ट्रम्प यांच्या विरोधकांचा डाव आहे की आणखी काही, या प्रश्नाचं उत्तर आता FBIच्या तपासातूनच समोर येईल।